दिसतंय, तुम्हाला दिसावा म्हणून तुम्ही हा ट्रान्सपरंट पारदर्शक ग्लास वापरला, स्टीलचा वापरला नाही, प्लास्टिकचा वापरला. तुम्हाला दिसावा म्हणून तुम्ही बॉटल वापरली, जेब वापरला नाही. तुम्ही गृहीत धरलं तर डोळ्यात दिसतं ते पाणी असायला पाहिजे. तर मित्रांनो, सध्या डोळ्यात दिसणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक स्थिती ही सत्य आहे असं नाही. जगातील कोणतीही गोष्ट, कोणतीही स्थिती ती स्वतः अनुभवल्याशिवाय किंवा विज्ञानानं सत्ता पाठवल्याशिवाय किंवा भाष्य करायचं त्याच्यावर बोलायचं नाही. तर हे पाणी आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी आपण काय करावं लागेल? द्यावं लागेल. ठीक आहे काका, तुम्ही घरी गेला, घर तुमचं आहे, घराचा ग्लासही तुमचा आहे, त्याचा असलेला आजोळ भरलेलं द्रव्य तुमचं आहे, तुम्ही डायरेक्ट उचलून द्याल का? दुश्मन तपासण्याच्या 5 शास्त्रीय पद्धती आहेत. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या 5 शास्त्रीय पद्धतीनं वादन दुश्मन सुरू असते. मला वाटते पाणी का दिसतंय, नंतर मी काय स्पेल करून बघेल, वाचून बघेल, काही आलं नाही, नंतर मी स्पर्श करून बघेल, मध्ये बोट टाकले वगैरे म्हणून हाताने बघतोय, अजूनही मला काय समजलं नाही. नंतर मी घेऊन बघणार, घेऊन बघणार, टेस्ट करून बघणार. ते पाणीच आहे. कारण जेव्हा जेव्हा मी पाणी पिलो तेव्हा तेव्हा ते असंच लागलं, पाण्याचे सर्व गुणधर्म त्यामध्ये पाणी आहे. मी पिलोय, पितोय, अनुभव करून ठामपणे सांगू शकतो ते पाणी आहे. आपल्या पंजोबांनी आपल्या आजोबाला सांगितलं, आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांना सांगितलं, आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितलं. परंपरा काय परंपरा आहे? तिला जाऊ नको, तिला भूत आहे. भूत मात्र कोणीही पाहिलेलं नाही. हे पाणी कारण आपण अनुभवतो. भूत नावाचा फक्त शब्द आणि शब्द काही तोय डिक्शनरी मधला कोणी आकळला अदृश्य त्रासदायक प्राणी या जगात तरी अस्तित्वात नाहीच, तरी तो प्रत्येकाच्या मानगुटीवर होत असतो. कारण परंपरागत आलेला शब्द आहे हे पाणी, तर आपण अनुभवतो. तर मित्रांनो, माझे प्रयोग जे सुसंवाद साधू जात असतात त्याची बालकपणा तुम्ही मोठ्याने देणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक रात्री झोपेपर्यंत सकाळी उठतो, बरोबर आहे ना? म्हणजे आपण प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, प्रश्न ऐकून घ्या, आपण प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं वैयक्तिक जीवन आणि जीवनाच्या निगडीत म्हणजे खाणं पिणं धुणं स्वयंपाक, जीवन आणि जीवनाच्या निगडीत लागणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त पाण्याचा वापर आपण अजून कशासाठी करतो? अजून काही वेगळं उत्तर आहे? या खाण्यापिणं धुणं स्वयंपाक आला होत्या तसं शेतीसाठी उत्तर आलं असं काय सांगते? वीज निर्मितीसाठी, बरोबर आहे. पण कठीण जातंय, अवघड होते, तुम्हीच वय पण पाण्याचा वापर कसा करायचा मुळे आपण शिकलोच नाही. नळाला जर पाणी आलं, रस्त्याचा मात्र नाळा नसतो. मित्रांनो, पाण्याचे थेंब जीवनासाठी जगण्यासाठी फार महत्वाचं आहे. कदाचित समजा आगळचा आपण काय करतो, काय करतो, हे पाणी, हे जल आता आपण नारळावर ज्या कळसावर टाकलो आहोत, मग काय पाण्यानं आग लावलं ते कुणी जोडली जाते, मंत्रानं मात्र हो पेटलाय. मित्रांनो, ध्यानात असू द्या, जगातील कोणताही चमत्कार, आम्ही जगातील बोलतोय, जगातील कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक अभिक्रिया असते, भौतिक अभिक्रिया असते, किंवा हात चलाकी तरी असते. पण माझ्यासारखा बदमाश तो दैवी चमत्काराचा दावा करून तुमच्या सारख्या भोळ्या बाबड्यांना फसवून जात असतो. आणि म्हणून आमचे मित्र अक्षय ताटे याचे विनंती करून तुमच्या गणेश मंडळाला आयोजन केलंय. कारण जाण्यापूर्वी केलेला प्रत्येक चमत्कार मी तुम्हाला सर्वांना शिकवून जाणार. वेळेअभावी पावसाचे बघून किंवा जे आहे ते बघून किती होतील काय होतील माहिती नाही, पण जेवढे चमत्काराचे प्रयोग होतील ते तुम्हाला मी शिकवून जाणार. एकदा असंच झालं, मी एका खेड्यात गेलो, बसून घ्या मी म्हणतो ना, एकदा आलेला माणूस जाते हो, तुम्ही दाटीवाटीकडे बसून घ्या, तिकडे थांबणार, एक बाहेर चमत्कार होणार. आपली लाईट गेली, अंधार झाला, कोणता अंधार, लोड शेडिंग गेला 7-8 वर्षापूर्वी आपण अनुभवलं. शहरात जर लाईट गेली तर नेहमी जोडणार नसते, पण खेड्यात जर लाईट गेली तर पुन्हा कधी येईल म्हणून सांगता येत नाही. समजा डीपीवर जरी काही फॉल्ट असला तर वायरमध्ये कुठं असेल म्हणून बोलता येत नाही. सरपंच मनाला घालायला विचार करायला पाहून आपल्या घरी आलाय, जेवण करतोय, लाईट गेली आहे,
त्यांनी घराचं नगर खंडू म्हणून जा खंडू घरातून काहीतरी दिवा चिमून शोधणार. त्या खंडून पूर्ण अंधारमध्ये वाला पालता घातला, काना कोपरा शोधलं, कुठेतरी त्याला एक दिवा एक चिमणी मिळाली. पण काय त्या दिव्यामध्ये वाटेल नव्हतं. एवढंच नव्हे तर त्याला वाटही नव्हती. प्रश्न पडला दिवा पेटवायचा कसा. तो सापडला पण तोही कोळलाच. नाहीतर राखेलचा फार काळा बाजार व्हायला लागला होता. निळाचं पांढरं करून दाम विकून जायचं. त्यामुळं आणि राशनचं रॉकेट रसच गायब व्हायचं. त्यामुळे गेल्या 7 वर्षापासून राशनचं रॉकेट आलं नाही. सरपंच मला खाला मी जेवत असताना माझा हात आडदोड थांबवला. कारण चुकून अंधारामध्ये माझा तोंडाऐवजी नाकात गेला तर. कारण अंधार हात आणि पुरुषाचा कधी सुस्वच्छ होते. सरपंच अजून मला खाला होता. सरपंचची बायको फार हुशार होती. तशा महिला फार हुशार असतात, पण त्या कधी कधी कुठंच गप्प बसत नाहीत. समाधान किशोर काफी दोघीपेक्षा जास्त ते शांत बसत नाही. ती म्हणजे थांबा मी गोडदलाचा दिवा लावते. ती गोडदलाचा दिवा लावते म्हणाले. आणि माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला. मी म्हणलो मावशी तुमचा एक वेळचा गोडदलाचा दिवा न लावल्यानं गरिबाची 2 वेळची भाजी होणार. मित्रो, आपण नवरात्र असो किंवा धार्मिक सण असो, देवाच्या नावानं हजारो रुपये जळत असतो, नष्ट करीत असतो, संपवित असतो. तेच गोड ते देवाच्याच नावाने जर गरिबांच्या वस्तू वाटलं, मला वाटतं वाटणाऱ्याला समाधान मिळेल आणि ज्याला भेटेल तसं जीवन सफल होईल. पण असा होत नाही. आपण फक्त नष्ट करतो, संपवतो. साहजिकच मलाच वाटलं आता आपण काय करायला पाहिजे. जेवण करत असताना समोर काय होतं, प्रश्न पडला कशावरून ते पाणी. मित्रांनो, कोणी एक व्यक्ती म्हटला म्हणून खरं मानायचं नाही. मी तुम्हाला विचारलो त्या ग्लासमध्ये तुम्ही पाणी म्हणाला, मी पिलो तुझं ठामपणे विसरलं पाणी का त्यात केमिकल काही असू शकते, काही असू शकतं. कोणी एक व्यक्ती म्हटला म्हणून खरं म्हणायचं नाही. कृपया तुमच्यापैकी बसलेल्या एखाद्या समजून हुशार व्यक्तीकडे यावं, जेणेकरून मला कार्यक्रम पाहिजेच अशा व्यक्तीकडे यावं. या क्लासमध्ये काय मरून देणार नाही. मी तरी हाच कोणाला मरून देणार नाही. आता बघा पाठीमागच्या दिसणार नाही म्हणून म्हणतो तुम्हाला राहू दे. आता आता प्रश्न असू करा, कारण मला माईक तुम्ही आणि ऑडियन्स या गोष्टी बघावं लागतात. त्यामुळे मागच्या दिसणार नाही म्हणून ही पुढच्या काय कारण होतं. मी जर असं बोलायला असतो इकडचं काही दिसत नसतं. आता दिसणार नाही, कारण खरंच जेव्हा तरी होणार आहे, बाहेरच्या दिसणार नाहीये. काय नाव म्हणतो थोडं सोमनाथ. सोमनाथ एक छोटासा नाजूकसा फक्त चव घेण्याचा गोड भरून घ्यायचा. छोटासा गोड घ्यायचा एकदम. हेच घ्यायचं. थोडं सोमनाथ तुम्ही काय केलं, पिळून घ्या. काय केलं बोल तुम्ही बोलू नका. परत आता आवाज येतो. काय केला तुम्ही, काही शंका आहे? शंका असतील अजून थोडा दूर गेला. काय करताय सोमनाथ तुम्ही काय केलं? पाणीचे रॉकेल डिझेल पेट्रोल तुमच्याला नाही म्हणतो म्हणजे दारू पिण्यास अजून एक छोटासा वर गेला. छोटासा घ्या त्यांना मोठ्यानं सांगा तुम्ही काय करत होतो सांगा. ठीक आहे, एक काम करा. हा जो दिवा आहे सगळ्यात अगोदर हे झाकण आहे. काय करायचं माहिती का, झाकण असं मारायचं आहे. जर डावाडोळा बंद करायचा तर समोरच घर आहे की नाही, ते घरात तिथून बघायचं किती वाजले म्हणून. कदाचित काही त्यात काही लपड असेल हा रॉड मध्ये घालायचा आहे. असं करायचं प्रयत्न करायचं. मी करतोय पण मी काही बदमाशी करू शकतो म्हणून मोठं पद्धतीने समजलं हुशार व्यक्ती बघून घ्या. काय करायचंय, अगोदर भोगे मारून घ्या, डावाडोळा बंद करून ते घरात किती वाजले ते बघून घ्या. त्यानंतर कदाचित मध्ये काही लपड असेल तर तार घालून काढून घ्या. या हातामध्ये उंकर मारा, बघून घ्यायचं का तार घालून बघा. काही लपड असू शकतं म्हणून बघणं गरजेचं आहे. खाली रिकाम आहे, ठीक आहे. पण आपण एक काम करायचं, आता दिवा आहे त्या दिवाळीचं उंकर मारून घ्या, उलट करून घ्या, बघून घ्या काय दिसतं का. त्या मध्ये काय असेल तार हा रॉड मध्ये घालायचा आहे. असं करायचं आहे. तेव्हा तपासलं बरं असतं. तर मी काहीही बदमाशी करू शकतो ना हो. म्हणून समस्या हुशार व्यक्तीने काय गरज आहे सगळं कृती करणं. खाली रिकाम आहे, तुमच्या एका हातामध्ये दिवा ठेवा, दुसऱ्या हातात तुम्ही जे केला ते उचलायचंय, ग्लास उचलायचंय आणि दिवा टाकायचं.
बघा किती पाहिजे, कारण कोणाला बेला पाहायची पण चालते. ग्लास हातात ठेवा, ग्लास हातात ठेवा, ग्लास हातात तुमच्या ग्लास टाकले आपण बघू घेऊया. इकडे बघित ठेवले म्हणून तिकडे सांगतोय. सोमनाथ एक घोट आपण घ्यायचे घ्या. काय सोमनाथ पाणी गोड झाले. कोणीतरी समंजस हुशार व्यक्तीकडे आम्हाला होतो. तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पिलात पाणी म्हणालात. ग्लास तुमच्याच जवळ आहे. तुमचं लक्ष नाही रे काय चाललं, कारण आपला बोलत नाही काय झालं समजलं तुम्हाला. दिवाळच्या ग्लासमध्ये गोड लागतंय. तुमचे हे सहकारी तुमच्या बोलण्यानुसार ठेवतील का? बरोबर का नाही? तीनदा पिलात पाणी म्हणालात, आता मला गोड लागतंय. दिवाळ काय टाकलंय? दिवाळ काय टाकलंय? पाणी. त्याला आपण पेटवण्याचा प्रयत्न करून बघूया. तुम्ही काय केला होता? अजून एक छोटासा गोड घ्या. आता कसं लागतंय? मुलगी किंवा महिला निघली या, कोणी या, ज्याला चव समजेल अशी या, या बनवून देणार नाही. लवकर लवकर बघा काय म्हणतो लता मॅडम, एक छोटासा नाजूकचा गोट ओढून घ्यायचा, कारण तुलना करताना किमान 2 वस्तू सारख्या असाव्या लागतात. ज्यातून घेतलं ते आपल्याला देणं गरजेचं आहे. काय तुमच्याकडे हे गोट ओढून घ्यायचं. कसं लागतंय? गोड लागतंय. अर्थात पाण्यापासून. माणसानं ज्या रंगाचा चष्मा घातला असतो ना, त्या रंगाचं जग, त्या रंगाची दुनिया त्याला दिसत असते. तुम्ही जर निळा घातला किंवा हिरवा घातला तर हिरवा दिसणार. आता तर जोपर्यंत हा जातीयवादाचा चष्मा आपण आपल्या डोळ्यापासून बाजूला सरकवणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं माझ्या देशाचा विकास होणार नाही. सोमनाथला फार गोडपणा चष्मा घातलाय, त्याच कसं ते पाण्यापासून फिरतात रे. धन्यवाद दोघे जायचं. सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ असं सिगारेटच्या पाठीवर लिहिलं असतं बघा. वॉर्निंग अशी लक्षात असते. सिगारेट पिणं हे शरीरास आधारकारक आहे, तरी लोक सिगारेट पितात. मित्रांनो, घरात असू द्या, एक सिगारेट किंवा एक बिडी पिल्यानं, एक सिगारेट किंवा एक बिडी पिल्यानं पिणाऱ्या व्यक्तीचं जवळपास 14 मिनिट आयुष्य कमी होत असतं. एक सिगारेट किंवा एक बिडी पिल्यानं पिणाऱ्या व्यक्ती जवळपास 14 मिनिट आयुष्य कमी. पिणारा पती असेल, त्याची पत्नी, त्याची मुलं आवाज असेल, किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी विडी सिगारेट पिताय, तुम्ही तिथे उभे आहात, बसलात किंवा रस्त्याला चाललात, आता न पिताय विडी सिगारेटचा धूर जर श्वासातून आत जात असेल, अशा व्यक्तींचं 5 मिनिट आयुष्य कमी असतं. ज्याला इंग्रजीमध्ये पॅसिव्ह स्मोकर असं म्हणतात. ही मंडळी पीत नाही पण माझ्या बरोबर घेतली असेल. कुटुंबात कोणतरी शेजारी पाजारी किंवा गल्लीत किंवा जाता येताना श्वासात घेताना आपल्या हातात काही नसतं, काय हात नाही. सिगारेट नव्हे, पान, विडी, गुटखा, बार, तंबाखू, जिथं जिथं तंबाखूचा वापर होतो त्या तंबाखूमध्ये निकोटीन नावाचं एक केमिकल असतं, एक रसायन असतं. त्यामुळे माणसाला नशे असं म्हटलं जातं, पण भविष्यात कॅन्सर आला असतो तरी लोक बरी लागतात. मित्र, मला सांगा पडतं, सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीसारखा भिकारी मनुष्य जगात दुसरा कोणी नाही. रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपयाची सिगारेट खरेदी करतात. काळी पिढी मात्र नेहमी दुसरं मागत साहेब माचल्या करून चिरत असतात. असाच एक व्यक्ती मला भेटला, साहेब मला माचला आहे का? बाबा पिऊ नको म्हणजे तरफीचा प्रश्न आहे. तलबे जर असे असतात, सकाळी उठल्यापासून पाहिजे तर पुढचे काम ठप्पले असतात. कोणाच्या मोदीला जर दारू पेटीन किंवा कोणाच्या लग्नाला किंवा बारशाला गेलं तरी पेटीन, फिरायला फक्त निमित्त पाहिजे. मग 14 मिनिट अवसर वाचून देऊ शकत नाही, ठीक आहे नाही. अखेर 5 रुपयाची सिगारेट मी 20 रुपयाला खरेदी करायला लागलो. किती रुपयाला? 20 रुपयाला. शेअर घेतलं, समोर पाणी भरायला जात, हातात धरलं. त्याला अगोदर वाटलं हा माझ्यापेक्षा गेलेला दिसतो, कारण गेलेली माणसं आपल्या व्यसनासाठी, आपल्या तब्येतीसाठी काही तयार होतात. दिवसभरात 2-4 रुपये दारू पेतील, पण आपल्या पत्नीला साधी 90 रुपयाची पावभाजी खाली होणार नाहीत. आपल्या बालकाला साधं 5 वर्ष चॉकलेट घेऊन जाणार नाहीत, आणि आपल्या व्यसनासाठी महिन्याभरात 1000 रुपये खर्च करत असतात. मी 5 रुपये सिगारेट 20 रुपये घेतलं तर माझ्यापेक्षा गेले रुपये सिगारेट घेतलं आणि त्याला मी चोरायला. पुन्हा तो विचार करणार म्हणजे काय करतो मनुष्य,
एक तर 5 रुपये शेतकऱ्याचं होतं 20 रुपयाला, पिण्याला 5 ग्लासात रोज काय म्हणत असतोय. परत त्याने विचार केला की रोज चिल्लम असावी, कारण काही चिल्लम बाजूला असतात. आपण गांजा चरस आपण ओम शंभो शंभोच्या नावाने केलं जातं. मग ते सिगारेट थोडं आणि बघितलं तर मात्र सिगारेट पासून अशी 100 रुपयाची नोट आली. मित्रांनो बाबा हे 100 रुपये घे, तूच मला 80 रुपये परत कर. मित्रांनो पुन्हा सांगतो, जगातील कोणताही चमत्कार हा, जगातील कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक विक्री असते, भौतिक विक्री असते किंवा हात चलाकी तरी असते. पण माझ्यासारखा बदमाश तो दैवी चमत्काराचा दावा करून तुमच्यासारख्या भोळ्या बाबांना फसवत असतो. आणि म्हणूनच आमचे मित्र अक्षय ताटे यांचे विनंती करून तुमच्या गणेश मित्र मंडळाने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. जाण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांना शिकवून जाणार आहे. एवढे प्रयोग होतील ते तुम्हाला शिकवलं जाणार आहे. मित्रांनो काहीतरी गोंधळ आहे का, नाहीतरी आश्रम अशाच कामासाठी आश्रम गडबड गोंधळ करायचा. गेला 2, 5, 10, 15, 20 वर्ष पेपर चालले तर कोणकोणत्या आश्रमात काय काय घडत होतं मला वाटतं मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तेवढं तुम्ही सुद्धा चालेल. माझे पाय दिशेने गेले आश्रमाच्या गेट मधून दररोज तुम्ही आतमध्ये बघितलं तेव्हा 25-30 साधू आपली मारवाडी कातडी पाहिजे. एक बेचरा मात्र कोपऱ्यात बसला होता. मी त्याच्यानंतर महाराज हे काय चाललं, आपण जर असं आपसात मारामारी करायलो तर भारताचं कसं व्हायचं, कारण भारताची खरी जोरा तर आमच्याच खांद्यावर आहे. मग तो कोणी आमदार असो, कोणी खासदार असो, मुख्यमंत्री असो का पंतप्रधान असो, तुमचं काम असतं त्यांना मतदान करून निवडून देणं आणि त्यांचं काम असतं आमच्यासारख्या भुवांचा गुरु राजकारण खेळणं. मला महाराज तुम्ही का मानताय, त्यांनी सांगितलं आमच्या गुरुनं एका कलशामध्ये आम्हाला अमृत पाठवलं होतं. काय पाठवलं होतं? अमृत. अमृत नंतर काय होत आहे, बरोबर आहे, अमृत असं म्हटलं जातं. अमृत काही होतं, तो कलश खाली पडला, अमृत सांडलं म्हणून हे रणांगण हे दुसरं झालंय म्हणे. मला महाराज तो कलश पुढे त्यांनी मला दाखवला, मी बघितला आणि म्हटलं महाराज हा कलश तर मी माझ्या एका शिष्यासाठी पाठवला होता. मला काय माहित माझ्या शिष्याची एवढी शिक्षक असते, कारण जो बाबा चमत्कारी असतो ना त्याच्या शिक्षकाचे गावगावी गेली तपासणी केल्यानंतर मला जी रिद्धिसिद्धी प्राप्त झाली त्या मंत्राचा त्या शक्तीचा वापर करून मी फक्त माझ्या एका शिष्यासाठी अमृतकार केलं होतं. मला जर माहित असतं माझ्या शिष्याचे एवढे शिष्य म्हणजे माझे अनुज असते मी जास्त अमृतकार केलं असतं. पण घाबरू नका, मी पुन्हा अमृतकार केले. आपण सर्व शांत करूया. आम्ही दोघांनी मिळून सर्व शांत केलं, एका लाईनीत एकाने सुरू केलं. कोणतरी मोठं बोलत आहे पाठवा थोडा उचेल तेव्हा काय म्हणतो तुमचा सर्वांचा प्रतिनिधी होण्याचं नाटक बघितलं तर सांगलं तर खाली पडलं नाही, कारण कोणी आलं ओढं झालं पायसारखे म्हणून ते आपल्याला लक्ष नाही. कारण प्रत्येक प्रकार मी कोणाला बोलतो तुम्ही एखादा पाय सारखा गेला तो बोलू तुम्ही सर्वांचा प्रतिनिधी म्हणून बाळा तुम्ही दोघांना खाली बसून रे बाळा तुम्ही मागच्याला दिसत नाही उलटा केला. बघितलं त्यामध्ये एकूण थेंब अमृत होतं. मला पाणी दिसतंय जसं होत नाही तसं अमृत. अमृताचा श्वास जाण्यापेक्षा पाण्याचा सांगेल बेटा माझ्या सुद्धा काय ऐकून घे. जेव्हा मी तुला सांगेन डोळे बंद कर तेव्हा तू असे डोळे बंद करायचे. जेव्हा मी सांगेन फुंकर मार तसे फुंकर मारायचं आहे. आणि ज्या मी तुला सांगेन डोळे उघड त्या तुझी डोळे उघडायची. ठीक आहे, तू आता तुझे डोळे बंद कर, फुंकर मार अजून एकदा बिलकुल जोरात बार बार डोळे उघडायचे. मी असं पत्राला जायचो त्याला डोळे बंद करायला लावायचं आणि फुंकर मारायला लावायचो. डोळे बंद केले फुंकर मारला म्हणजे चमत्कार असं नाही. डोळे बंद केले फुंकर मारला म्हणजे चमत्कार असं नाही. मित्रांनो मी जवळपास 32 वर्षे तपश्चर्या केली. 32 वर्षे तपश्चर्या केल्यावर मला रिद्धिसिद्धी प्राप्त झाली. त्या मंत्राचा त्या शक्ती वापर करून चमत्कार हात करायचो. त्या मंत्राचा त्या शक्ती वापर करायचो असं चमत्कार करायचो. पुन्हा तो प्रश्न करायचा प्रयत्न करायचो. बघितलं तो पुन्हा हम करत असायचो. नागेश बाळा पुन्हा डोळे बंद करायचे फुंकर मारायचे तू जोरात अजून एकदा आपण काही दिसणार नाही. जेवढं कुठून दिसतंय ना माझा दावा आहे नाही दिसणार. 32 वर्ष म्हणजे हेच काम करतोय मी. माझे 2 हात तुमचे 2 कोटी जरी डोळे राहिले तर माझा चमत्कार पकडू शकत नाही. राहू दे ते सांगायला मी 32 वर्ष म्हणून करतोय
तुमच्या तिथे नाही आलो, 13 राज्यात जाऊन आलो आहे आणि जवळपास सर्व मराठी चॅनलवर पण जाऊन आलो आहे. कोणीच चलाकी पकडू शकत नाही. मी सांगतो तेच माहित पडतं, जे सांगत नाही ते किती माहित पडते. आणि ते साठी झालो माझं दिसणार, माझं काय दिसावं, त्या मुलांना काय बसवलं अरे काय सुधरी द्यावं, खरे गेले म्हणजेच काय दिसावं, जागृत व्हावं. डोळे उघडायचे बघता त्याला जर पुन्हा बघितलं त्यामध्ये अमृता झालं नाही आहे. उजवा नाही तुम्ही असा डाव हात ठरवणार आहे, उजवाच नव्हे असा डाव हात ठरवणार आहे. पुन्हा तो कलश उलट करणार आहे, पुन्हा जातो आपण करणार. 32 वर्ष नागेश मला पुन्हा डोळे बंद करायचे, फुकर मारायचं आहे जोरात, अजून जोरात, बिलकुल जोरात. डोळे बंद केले, फुंकर मारला म्हणजे अमृता का. मी किती वर्ष तपश्चर्या केली आहे, 32 वर्षाची तपश्चर्या करा म्हणतो ना. मला दिसली प्रॉब्लेम आहे तर उजवा नाही डावा नाही, कारण विज्ञानापुढं उजवा किंवा डावा असं काही नसतं. उजवा नाही डावा नाही, मी माझ्या डोळे बंद करणार, फुंकर मारणार आणि तो कधी उलट करणार. बघितलं पुन्हा झालं वेळ ग्लास माझ्याकडे बघित जागा जागा बघायचं. मयूर का म्हणून माहिती का, मयूर फार हुशार आहे. जेव्हा नवीन करण्याची रुपी तिला नेहमी वाटतं आपण काहीतरी वेगळं करावं, करण्याचा प्रयत्न पण करते, पण कधी कधी कुटुंबीत नाराज होते. म्हणून मी आता मयूरसाठी काहीतरी देणार आहे. मयूरसाठी माझे दोन्ही हात रिकाम्या हाताचे हवे ते ठरवले आहे. मयूरसाठी माझे दोन्ही हात रिकाम्या हाताचे हवे ते ठरवले आहेत. हात असे जवळ घेणार, रिकाम्या काय चालू आहे बेटा जागेवर पण माझ्या सुद्धा ऐकून घे बाळा. जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत डबी उठायची नाही. दोघांना प्रयत्न केला तर विंचू बाहेर निघेल आणि मला भेटता काहीतरी निमित्त काढून तिथून पसार झालीस डायरेक्ट घरच गाठलं, घरी उघडून साप निघेल. तू ठरवायचंय उघडायचं निवडून धन्यवाद बाळा, साहेबांना लागेल धन्यवाद. आता मला तार स्टीलची ही तार हा रॉड मी आता इथं असणाऱ्यांपैकी प्रश्न ऐकून घ्या मला त्यावेळेस. इथं असणाऱ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्यात घालणार आहे आणि ओळखून काढणार आहे. कोण तिकडं नाव घेऊ अरे कोण मला तुला डावाला पण पटकन सांगितलं, कारण डावा डोळा अशा लोक सापडतो कोणी किती वापर केला यावं. डावाला फिटिंग काय जातोय मागच्या दिवसाला माफ करा, कारण मला माईक समोरचा ऑडियन्स म्हणजे खरं तर माझं ह्या हातात जेवढे एवढं दिसत असतं. उभं राहिलं इकडे कोण उभं राहतं रामदेव इकडेच घेऊन आलो काहीतरी इकडे बी येईल तेव्हा तुम्हाला दिसणार नाही मला. पण जास्त करून मी डावा हातला काय येतो, कारण मला उभं राहणं वगैरे बघायचे हात बघत पडायचे. हिम्मत करून मला आनंद वाटला, पण डोळ्यात अर्धा फूट ताजूर होती, डोळे काढले पण शरीरामध्ये 400 टक्के उतरला होता. त्याच्या खांद्यावर मला शॉकसारखा वाटला. धन्यवाद भेटतात त्याला धोरण टाळावं असं का त्यांनी हिंमत केली. असाच पाहिजे. तुझी तार होती रॉड आता त्रिशूळ मीच माझ्या डाव्या डोळ्यात घालणाऱ्या उजवून काढणार. आता त्रिशूळ मीच माझ्या डाव्या काही करताय, काही खाली बघताय, काही नवलोक म्हणताय, काही पाठोबा बघताय. मी कोण, कुठून आलोय, हात माझा, त्रिशूळ माझा, डोळा माझा आणि घालतो मीच. पण तुम्हाला का वेदना होता, कारण दुसऱ्याचे दुःख आपल्याला सहन होत नाही.
रस्त्याने जात असताना एखाद्या अनोळखी व्यक्ती जरी अपघात झाला तरी तुम्हाला हार वाटते, तुमच्यातून पाणी येतं, कारण तुम्ही भावनाशील आहात, भावना प्रधान. तुमच्या भावनांशी खेळून तुम्हाला देवादेवांचा वास लागून फसवत असतात. मला माहित आहे डाव्या डोळा करत असताना डावा डोळे फुटू शकतो आणि उजवून करत असताना डोळे फुटू शकतो. म्हणून हात विसरून मी आता माझ्या जिभेचा छंद प्रत्यय करतो, कारण जिभेचं सगळं पाहिजे आंदोलन होणार नाही ना. आता बघा हात ए ते बघ रे पुन्हा तेच चेक चेक मला खरेदी नाही पाहिजे, सोड होतो चेक चेक करायला समजू शकतो, नाही समजू शकतो, खाली वाटलं समजू शकतो, नाही मला समजू शकतो, पण असं काय बहुतेक कोणी माझ्या मला म्हणा असं आपले डोळे असे बंद होतात, असे होतात, काहीचा त्यांच्या डोळ्यावर होत असतो, वेगवेगळे नाही बंद होत. समजा रक्त आलंच तर काही ना त्रास देखील होऊ शकतो. समजा रक्त आलंच तर तुम्हाला कोणाला त्रास होऊ नये म्हणून हा नॅपकिन हा रुमाल मी आणतो. एकदा का जीवन शोधातला रक्त उदाहरण मी पुसून घेईन, रुमाल बाजूला करेल, तुम्हाला व्यवस्थिशीर थोडंसं फोटो काढू शकतो किंवा मागतो शकतो. आता बघायला हरकत नाही. असे महान असतात, 12-12, 24-24 वर्ष त्यांनी तपस्या केली असते. त्यांना कुठेही कापा नक्की कापण्याची मात्र जण सामर्थ्य काय 24 काय 48 वर्ष तपस्या रोज येतं. एकदा का देवीचा संचार अंगात झाला वारत तासंताचा नाही. ज्या महिलेच्या ज्या स्त्रीच्या अंगात देवीचा संचार होती काय करते बघितलं तुम्ही? बघितलं काय करते? बरोबर केस मोकळे करते, अजून हातात घालायला सुरू करते. मित्रांनो म्हसोबा सर्वात खरतर दैवत म्हणजे म्हसोबा. प्रत्येक गावाच्या शिवावर असतोच, शिव वरून येत नाही. 9 वजलं तर मुळीच नाही, कारण हल्दी चांगला असतो ना. तेव्हा सासरी गेली काहीतरी गडबड होईल, माहेरी गेली चांगली राहील, कारण तिला म्हसोबा लागलेला असतो. मग तो शिवावरचा का गावातला ती पुढची गोष्ट आहे. आणि आपल्या देवांचे फार टोपण नाव आहे भाई. आडवा उभा तिरपा काळा गोरा स्वयंभू हे टोपण नाव. त्या म्हसोबाचं नाव आहे मुका म्हसोबा. बोलत काहीच नाही, काय करायचं ते करून दाखवतो. आणि म्हसोबाचा संचार अंगात सांगतो काय करतो ते आपण बघा. कापूर बस आरतीच्या वेळेस वगैरे करतो दांडा. माझा एक शिष्य मागच्या वर्षीच आपल्या छत्रपती संभाजीनगरला येऊन गेला. त्याला म्हणतो तो बाबा आहे तू लोकांच्या चिठ्ठ्या काय काढतो, मी जो प्रयोग करतो तो करून दाखव. आध्यात्मिक शक्तीचा प्रयोग माझ्या अंगाची शक्ती आहे. मी जेव्हा म्हणून घंटेला वाच तेव्हा ते वाजायला लागणार आहे.
जेव्हा मी थांब म्हणून तेव्हा थांबणार आहे. पण मी तुला म्हणा वाच, तो वाचा लागणार आहे. थांब म्हणलं तर थांबणार आहे. कारण ही आध्यात्मिक शक्ती फार खतरनाक असते. बोर्ड आणताय ते पळून जातात. याला लंगर असं म्हणतात. काय म्हणतात? लंगर. लंगर शब्द तुम्ही अगोदर ऐकला असेल. हिंदू संस्कृतीनुसार जर कोणी जेजुरीला जाऊन आले, देवदर्शन करून आले, त्यांच्या घरी जागा बोलायचा कार्यक्रम असतो. वाघे मुरळी बोलत जातात, रात्रभर बोलतात, रात्रभर एका झटक्यात तो तोडतो, दुसऱ्या काळात तुटत नाही. पण ज्याच्या घरी तो कार्यक्रम असतो ते तुटलेली घरी देवाला ठेवतो, जिवंत असेपर्यंत बसत नाही. दुसरा लंगर शब्द शीख धर्मानुसार जेवणाच्या कार्यक्रमाला लंगर असं म्हणतात. तिसरा लंगर बाबाचंच नाव होतं, लंगरवाला बाबा. आपल्या बाबांचं पण भारी नाव आहे. डोक्यावर फरशून रोगाचं निदान करणारा नाशिकचा फरशीवाला बाबा, अंगावर चादर टाकून लोकांना रोगमुक्त करणारा चादरवाला बाबा, हा कल्प गोड करणारा नगर जिल्ह्यातला गोड्या बाबा, तसंच प्रश्नाची उकल करणारा म्हणजे लंगर सोडून प्रश्नाची उकल करणारा सातारा जिल्ह्यातला लंगरवाला बाबा. दोन तुम्हाला करायचं आहे. मध्ये रिंग आहे. जर कोणाचं चांगलं असेल, कोणाचं बरोबर असेल तर रिंग आपोआप बाहेरून पडते, आणता येत नाही. दोन मुलांनी जर एक दोघं प्रत्येक मोठे पण काय सूचना महत्वाच्या आहे. पहिली गोष्ट मी 1, 2, 3 म्हटलं का तुम्ही 25 पर्यंत बोलायचं. किती पर्यंत? पण कोणत्या शेत बोलायचं पाहून घ्या. दोघांनी बारबेके टाकलं, दोघांसाठी जरा धोरण टाळावं. बघा मी एक युक्ती श्रेष्ठ, युक्ती भारी, युक्ती चांगली काय पण युक्तीची काय करायचं. इथं आसनांपैकी कोणाला आसनांपैकी म्हणतो मी कोणती ताकद लावता बुद्धीचा वापर करायला काढायला प्रयत्न करतो. कोणी देखील उदाहरण नाही. येणारा बॉलर असतो पण तो देखील हे जिंकावं म्हणून आपण प्रयत्न करत असतो. म्हणून प्रयत्न करायचा, निघेल प्रयत्न करा. बरोबर. याच्या हातात नंतर त्याला पण आपण 5 वर्ष संधी देऊया. आपाप बाहेरून पडते, अन्यथा येत नाही. शुभभूमी का बरोबर माहिती का? त्याला बाहेरची बाधा झाली. खातो बरोबर ते पण आई लागत नाही. बरोबर ना असं झोप येत नाही. या काळजी आलो तर काढून द्यायला पाहिजे. शोभ जरा पुढे यायचंय. तुझ्या हाईट आणि हे माईक मला बघणे, कारण आवाज पण घ्यायला पाहिजे ना. मलाही सांग तुला कसं वाटतंय, जर कसं आहे. ठीक आहे. कसं वाटतंय? कसं वाटतंय? जर वाटतंय त्या डोक्यात जे भरलं होतं ते आता निघालंय. निघालं तर काय निघालं? आपण मारा आहोत. मी म्हणतो होतो कोणाला चांगलं होणार असेल, भलं असेल तर तिने आपोआप बाहेरून पडते, अन्यथा येत नाही. शिवम मला तुझी बाहेरची बाधा काढली. महिलांची डोळे दिसतात त्यांच्यापैकी अशा पाहिले तुम्ही पिंजऱ्यामध्ये पोपट असून बाहेर काही लेबाबी असतात. आणि आजकाल स्टँडर्ड पोपटवाला फिरतोय. माझा शिष्य पाकिट काढतो तेव्हा आपलं भविष्य सांगत असतो. तो ज्योतिषी, तो भविष्यकार मी आहे. माझ्याकडे भविष्याची आशा आहे.
यापैकी कोणत्या ना कोणत्या एका पाकिटामध्ये आशाचं भविष्य दडलेलं आहे. ते मलाही माहित नाही कोणत्या पाकिटामध्ये. म्हणून माझा पोपट हवेत स्वच्छंदी उडण्यासाठी सोडून दिला. मला एका लहानग्या पोपटाची आवश्यकता आहे. कोणी का मला निघल्यावर पोपटा निघल्यावर आणि त्यांच्या नावावर एक पाकिट आलं होतं. एक पाकिट आलं एकच त्यांच्या हातात द्यायचे आणि पोपटा लगेच पिंजऱ्यात जायचे. अशा ताई तुम्हाला जन्म कोणत्या वर्षी झाला? 1979 साली तुमचा जन्म झाला. 1979 साली तुमचा जन्म, बरोबर आहे? तुम्ही 10वी कोणत्या वर्षी झाला? 1994 मध्ये 10वी झाला. म्हणून सायन्स मोडल मला माहिती शांततेसाठी वाची म्हणजे जवळपास 10वी होऊन किती वर्ष त्याचा 31. तुमच्या जीवनात काही अंगाई घटना घडली का? घडली तर कोणत्या वर्षी घडली? लग्नाची सांगू नका. तेवढ्या फार चांगलं वाटतं हो, पण नंतर फार हाल होतात महिलांचे नाही पुरुषांचे. महिला एवढं डोकं खाता आहात आनंद कोणत्या वर्ष झाले सांगा तुम्ही? पहिल्यांदा आई कोणत्या वर्ष झाला? 1995 मध्ये पहिल्यांदा आई झाला, बरोबर आहे? जवळपास त्याला 30 वर्ष झाली, बरोबर आहे? बघा तुम्हाला मूळ कोणत्या वर्ष झालं मी हे नाही विचारलं, आई कोणत्या वर्ष हे विचारलं. कारण मला मूळ झालं हे सांगण्यापेक्षा मी आई बनणे याचा आनंद फार वेगळा असतो. कारण कोणत्याही विवाहित स्त्रीला मी आई बनली पाहिजे हे स्वप्न असतं. मला मूळ झालं पाहिजे यापेक्षा आई बनणे स्वप्न असतं. म्हणून तुम्हाला विचारलं तुमच्या जीवनात काही दुःखदायी घटना घडली का? कोणत्या वर्षी घडली? 2009 साली तुमच्या जीवनात दुःखदायी घटना घडली. त्याला जवळपास नाही होत दिले आता 16 वर्ष झाली. तुम्ही काही गाडी वगैरे काही खरेदी केली आहे? 2 व्हीलर 4 व्हीलर काही केली आहे? कोणत्या वर्षी खरेदी केली सांगता येईल का? 2020 ला काय 2 व्हीलर 4 व्हीलर? वा 2020 साली तुम्ही 4 व्हीलर खरेदी केली. त्याला जवळपास 5 वर्ष झाली, बरोबर आहे? खरेदी करून पाहतो. तुमचा स्वतःचा मोबाईल आहे का तुम्हाला? तो कधी घेतला होता? 2021 साली तुम्ही मोबाईल घेतला, बरोबर? काय होतं बऱ्याचदा मोबाईल हा म्हणून त्याला जवळपास आता 4 वर्ष झाले. अशा ताई तुमचा जन्म 1979 साली. हे बघा आशा ताई तुमचा जन्म 1979 साली झाला, बरोबर आहे? तुमचं विवाह आता 46 वर्ष, बरोबर आहे? 1994 साली तुम्ही 10वी झाला, त्याला 31 वर्ष झाले. 1995 साली काय तुम्ही मुलगा झाला, तुम्ही आई झाला, मुलगा झाला, त्याला 32 वर्ष झाले. 2009 साली दुःखदायी घटना घडली, त्याला 16 वर्ष झाले. 2020 साली तुम्ही बरोबर घेतले, त्याला 5 वर्ष झाले. आणि 2021 साली तुम्हाला मोबाईल मिळाला, त्याला 4 वर्ष झाले. टोटल मला जे कार्यकर्ते टोटल मला मोबाईलवर मला टाइमपास करत असतात. त्यांचं असं म्हणणं आहे माझा मात्र दावा आहे मी तुम्हाला जन्मापासून ओळखतो. प्रत्येक जन्मात काही जन्माची भेट झाली. फरक एवढा आहे त्यांना काही विसरायचं म्हणून मागच्या जन्माचं विसरून गेला. मी मात्र चांगला स्मरण होतो पण प्रत्येक मागील जन्मात मला कोण कोण भेटले मी सांगू शकतो. अगोदर नंतर प्रश्न विचारले, पर्याय प्रश्न बदलले. त्याच्या जीवनाच्या गेलं उत्तर काय आलंय? 12,150. केलंय का? 12,150 उत्तर असेल तर ताई तुमचे लकी नंबर आहे 1, 2, 5 आणि 0 हे तुमचे लकी नंबर आहे. मी तर तयार आहे. याचा नंबर म्हणतो पहिली दान करा. खरे की नाही? कोणाला द्यायची गरज नाही. तुमच्या जीवनाचं उत्तर 12,150. काही तो पाकिट आपण ओपन करून बघूया काहीतरी. गरज नाही काहीतरी आपण
काहीच नाही हे वा 12,150 बाकीचा अगोदर काढला नंतर प्रश्न विचारले पर्यायी प्रश्न बदलवले त्यांच्या जीवनाच्या गणितात उत्तर नाही 12,150 यात एकही माझा अंक नाही आहे अर्थातच ताई ही तुमची का सांगते जरूर का म्हणजे कोणाला दाखवा कोणत्या गुरु दाखवा तुमचीच सांगा हे सांगते की या अगोदर तुमचं जीवन फार खतरनाक बऱ्याच गोष्टी मनाच्या विरोध झाल्या पण रंगीत बाबा सांगते यानंतर तुमच्या जीवनात खुशाली येणार आहे जीवन मंगलमय होणार काय ऐकून घ्या पत्रिका सोबत घेऊन जा त्याचा तावीज बनवा आणि तुमच्या गळ्यात घाला तुम्हाला कधीच मरण शिवणार नाही मित्रांनो आतापर्यंत बाबा बुवा काय करतात केवळ हे सांगण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून समोर आहे मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नाव ऐकलंय का यांनी 36 वर्षापूर्वी संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेचा 32 वर्षापूर्वीचा मी कार्यकर्ता आहे राज्याचं सरचिटणीस हे पण माझ्याकडे आहे राज्याचं सरचिटणीस यावरून माझे कार्यक्रम होऊन गेलेत 18 साली आसाम सरकारनं मला बोलवलं आसाम सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत माझ्या नावाचा उल्लेख झाला मला विमानाचे तिकीट पाठवले विमानाने गेलो मला तिथं बॉडीगार्ड होता माझा फेसबुक चेक केलं तुम्हाला माझे सगळे फोटो वगैरे माझ्यासोबत 2 हिरोईन पण होते कारण 2 सेकंद दाखवतो माझा एक फोटो व्हायरल होता तेवढं वृक्ष तिथे छाया आणि बोवा तिथे बाहेर एक श्रीमंती हिरोईन होती एक श्रीमंती काम केलं 2 तासाच्या माझा फोटो व्हायरल झाला होता मला सांगायचं मित्रांनो 5 जिल्ह्याच्या शहराच्या ठिकाणी 5 मोठे माझे कार्यक्रम घेतले प्रत्येक जिल्ह्याच्या एसपी प्रमुख व्यक्ती आणि जवळपास 1,500 ते 2,000 शासकीय पदाधिकारी त्यासाठी माझे कार्यक्रम होऊन गेले 18ला मी जाऊन आलो हो नंतर हिची निवडले नंतर गेली आपण जाऊन आलो हे आम्ही सांगतोय गणपती जरूर बसावा आम्ही बसू नका म्हणणार पण शेकडो 5.5 मोठा असावा नैसर्गिक रंगाचा असावा वा आपल्या शहराला नदीच नाही त्यामुळे ते काय आंदोलन करावं लागत नाही तुम्ही वाहत उभू नका म्हणून पण छोटा असेल तर मोठा असेल तर एखाद्या हौदामध्ये बुडवा म्हणजे विसर्जन करावं हेच आम्ही सांगण्याचं काम करतो कारण पर्यावरणाचं रक्षण कसं होईल हा आमचा उद्देश असतो सरकारने आमचं याचा फरक आपल्याला समजत नाही आणि म्हणूनच ते बाबा बुवा आपला फायदा घेत असतात मी ज्यावेळेस त्या आईनं चहा दिला प्यायला 5,000 रुपये द्या चहा करून तुमच्याकडे कारण तो मिश्रा चहा पिण्याचेच काहीतरी 5 लाख रुपये घेतो तुमच्याच घरी येऊन तुमचा चहा प्यायचा म्हणून पैसे मार्केटला जरी घ्यायला किंवा 10 रुपये द्यावं लागतं पण आपण वाहत जातो बाबा आत म्हणजे कोण काय लपलाय काहीच माहित नाही त्यामुळं सध्या डायरेक्ट या बाप्पा मला फसवल्याशिवाय राहणार नाही कोणता देव दुजाभाव करत नाही स्त्री असो का पुरुष असो मुलगा असो मुलगा असो तो सर्वांना आपण सारखंच मानतो हे मात्र म्हणतील महिलांना जवळ येते पुरुषांचं काय नसतं मात्र धंद्यावर पोहोचत नंतर देखाव्यासाठी एक असतात करायची वेगळेच असतात सर्वात अगोदर आपण नारळावर पाणी टाकलं आणि नारळ पेटला गेला नारळाच्या काथ्यावर मी एक केमिकल ठेवलेलं त्या केमिकलचं नाव आहे सोडियम मेटल 9वीचा प्रश्न आहे 9वीच्या अभ्यासक्रमात सोडियम मेटल नेहमी रॉकेटमध्ये ठेवतात कारण पाण्याशी संपर्कात तो काढून येतो माझ्या अत्यंत सायनं सोडियम मेटलचा तुकडा त्यात ठेवला त्यावर पाणी टाकलं सोडियम पेटला पर्यायी नारळ पेटला किंवा पोटॅशियम परमॅनेंटली टाकलं त्यावर ग्लिसरीन गावांचं म्हणून ग्लिसरीन टाकलं होतं तरी पेटतं अशाच प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया करून येते प्रोजेक्ट तो म्हणजे 9वी चमत्कार असतो आमचं संघटनेचं आव्हान आहे काय आव्हान आहे आधी 1 लाखाचं होतं नंतर 2 लाखाचं झालं नंतर 5 लाखाचं नंतर 11 लाखाचं 21 लाखाचं आव्हान आहे काय आव्हान आहे बाबा रे विज्ञानाचा सहारा नाही घेता 9वी चमत्कार सिद्ध करा आणि 21 लाख रुपये बक्षीस आपण गेल्या 36 वर्षात महाराष्ट्रानंतर भारतातील एकाही बाबांना आमचं आव्हान स्वीकारलेलं नाही
अहो मी छोटे काही कार्यक्रम म्हणून बाकी जेव्हा कॉलेज महाविद्यालयामध्ये किंवा मोठ्या ठिकाणी जातो तिथं पूर्ण ऑडियन्स हात सुशित असतो वगैरे किंवा विद्यापीठ असतो. मी जर काही कॅल्क्युलेशन करायचं जगातील म्हणतो मी जगातील कोणत्याही व्यक्ती असू द्या जगातील याचं अचूक भविष्य मी सांगतो. हो की की मुलं की मात्र पुढे बनणार इतकं सांगतो. पण ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे हे पण सांगतो. एक तर माझं एम.ए. सायकॉलॉजी झालंय अभ्यास बाकी इतर गेल्या 1 वर्ष हे धंदे करतोय. मी जर बाबा झालो असतो ना भारतातील एकही बाबा काही एवढी प्रॉपर्टी असते थोडी माहिती झाली असती. पण 2008 पासून स्वतःची नोकरी सुरू पूर्ण करतोय. 2008 पासून माझ्या कुटुंबासाठी न्याय पैशाची काम आतापर्यंत आगात येणं अंगावर गोटे येणं उचकी लागणं आपाप कपडे पेटणं कपडे पण 650 पेक्षा जास्त लोकांना मी बोलून दिलं. तुमच्याच मागच्या गलीत एक मोठी केस वाढ केली मी काही वर्षात मोठी केस फार गाठी होती अंगावर गोटे येण्याची कसे मी डोळ्यात काही खरे पडतात कुठे आग लागते त्याला आपण म्हणत होतो माझ्याकडे घेऊन या 2 तासात मी परत येणार नाही. त्यातला अभ्यास केला आणि 2008 साली एका भावाचा मला फोन आला म्हटला सर तुम्ही माझ्या गावाला येता म्हणलं का रे म्हणजे माझ्या बहिणीला फुटबॉल झाली भूत बोलतं एक तर माझ्यासोबत चाल नाही तुम्ही तुला भेटून देईन त्यामुळं तुम्ही या म्हणत मी येऊ शकत नाही. मी शुक्रवारी येतो कारण मला शुक्रवार मी कंपनी काम करतो कंपनी काम करतो सॉरी मी शुक्रवारी येतो कारण शुक्रवार सुट्टी आहे. तर परत मला सर वाटत मला 5,000 रुपये म्हणून फुकट येणार नाही कारण पैसे थोडी घेणेच कारण जाणं येणं सरच गोष्टीला पण सुट्ट्या माझ्या संपलेल्या आहे मी तेव्हा येतो. गरज तर तिने ऐकून घेतला शुक्रवार दिवस पहाटे लवकर उठलो जाण्यासाठी एवढा त्याचा फोन आला मला सर आता तुमची येण्याची गरज नाही. बाबा काय म्हणजे माझी बहीण आता जिवंत नाही चढून कोळसा लागली. मी म्हटले नोकरी काय कामाची 650 लोकांना जीवदान दिलं त्यांचे नाव ध्यानात नाही पण ही मुलगी मला आजही माझ्या टाकते की मी तिला वाचू शकलो असतो. 2008 ला नोकरी सोडून दिली समाजकार्य म्हणून करतोय. माझ्या कार्यक्रमाची दखल अमेरिकेनं पण घेतली. अमेरिकेत शिष्टमंडळ 2005 साली तेव्हा महाराष्ट्रात आलं तेव्हा मला कॉल करून पुण्यात बोलवलं पुण्यात एक कार्यक्रम ठेवून माझं विश्व करून दिलं. त्यानंतर प्रयोग केला आपण पाण्याचा दिवा पेटवला. पाण्याचा दिवा पेटवण्याच्या चमत्कारांना महाराष्ट्रात फार मोठे धार्मिक संस्थान उभं आहे. हो मी नाव घेतो तुमच्या भावना बुद्धी तर आजकाल भावना कधी कोणाला काही सुटून टाकते नाही. पाण्याचा दिवा पेटवल्यानं महाराष्ट्रात फार मोठे धार्मिक संस्थान उभं आहे. मी तर पाण्याचा दिवा पेटवतो पाणी पुढे करतो तर माझं किती रास्ता असला पाहिजे चिकित्सा करायलाच पाहिजे धर्म चिकित्सा करायलाच पाहिजे. हो नोकरी लोक डिलीट करा ना अद्यावत करून घ्या बरोबर नाही अद्यावत गोष्टी करायला पाहिजे. खरं सांगतो ते जे पाणी मी प्यायला होतो सोमनाथ ना पाणी झिंगणाचं पाणी आहे. एकदा नाही दोनदा नाही सोमनाथ 3दा पाणी पिला पाणीच होतं मित्रांनो ठीक आहे लास्ट बोट माझं बोट त्या पाण्यात बुडलं होतं कारण माझ्या पोटावर एक केमिकल होतं त्याचं नाव आहे सॅक्रिन. सॅक्रिन हे साखरेच्या 500 पट गोड असतं 500 पट म्हणजे 1 किलो सॅक्रिन घेतलं थोडं गोड करायचं तुम्हाला 500 किलो साखर खरेदी करावं लागेल. एवढं दिवस मी ठीक आहे लास्ट एवढं माझं पोट त्या पाण्यात बुडवतं गोड पाणी आणि दिवा पेटवता काळी मात्र संबंधाने पण असं काय करायचं सांगतो. नंतर मी साखरेचा पात्र दिला नंतर दिवाचा पात्र दिला पुन्हा तुम्ही जे पिलं त्या टाका त्यांनी मी साखर उचलला आणि बंद केलं. मित्रांनो मी फक्त साखर नाही उचलता त्या दरम्यान दुसरं केमिकल मी टेबलवर ठेवलं होतं. त्या केमिकलचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईड ज्याला ग्रामीण भाषेत कार्बेट म्हणतात. त्या अशी वेळी असतात असे काही तुकडे करून होते जे सहज करून जातात ते उचलले झाकणले सोबत उचलले असेल टाकून दिलं आणि बंद केलं. कॅल्शियम कार्बाईड आणि पाणी याची रासायनिक अभिक्रिया होऊन ऍसिटिलीन नावाचा गॅस तयार होतो. ऍसिडिटी ही रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी काही मिनिटं वेळ लागतो. मग माणसाला गॅस वगैरे दिवा पेटवतो म्हणून प्रयोगात करतो पाणी गोड करायला मग चक्क टाईपात चालतात. पण जोपर्यंत गॅसवर येत नाही तोपर्यंत दिवा पेटणारच नाही. नंतर गॅसवर आला विषारी गॅस नाका बघ तुम्हाला समज आला पेटवला गेला. त्यानंतर सिगारेट पासून पैसे झाले व्यसन मुक्त बोललो. मित्रांनो मीच नव्हे कार्यकर्ता व्यसन करत आहे. आमच्या संघटनेत कोण कोणत्या जाती धर्माचा एक मला जाती माहित पडते गावात गेल्यानंतर मला समजलं कधी पण व्यसन करणारे
टिकूच शकत नाही. तो आल्यानंतर व्यसन सोडतो किंवा संघटना सोडतो. म्हणून मी व्यसन मुक्तीवर बोललो. माझं वय आता जवळपास 59 वर्ष आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी पान, बिडी, सिगारेट, दारू, गुटखा, बार, तंबाखू सतत चव पण घेऊन बघितलं नाही. त्याकडून आज मी एकही कोल्ड्रिंक पण पिलेलो नाही. मी उसाचा रस घेईन, लिंबू सरबत घेईन, ज्यूस घेईन, पण कोल्ड्रिंक पण पिलेलो नाही. मित्रांनो मला सांगायचं मला खरं आपली शरीर संपत्ती का आपण खराब करायची. म्हणून व्यसन मुक्त बोललो. कारण प्रत्येक प्रयोगामध्ये मी राष्ट्रीय समिती देतो. पण तिथे शिगार होता, शिगारचा फिल्टर आणि तंबाखू सुईने आधीच काढून घेत होता. फक्त शिगारचा कागद होता आणि त्या कागदामध्ये जे 100 रुपये नोटाची अशी बारीक उंडळी, अशी बारीक मुळपट्टी करून त्यात ठेवतो. तो कागद तलम असतो, मुलायम असतो, पातळ असतो, आपला टिश्यू पेपर असतो. एकदा सोडून दोनदा पान पडवला, सोडल्यानंतर तो कागद निघून गेला. खाली फक्त 100 रुपये राहिले. त्याच प्रकारे हवेतून आपण सोन्याची साखळी काढली. जर एखादी वसूल असेल, ऐकून घ्या, हवेतून हात फिरून जर एखादी वसूल असेल तर एका हातात लपवून एवढी, दोन्ही हातात लपवून एवढी, किंवा शरीराच्या एखाद्या भागात लपवली जाऊ शकते एवढीच काम होऊ शकते. सत्यशय बाबा नावाचा बदमाश हवेतून फिरून सोन्याची अंगठी, साखळी वगैरे करायचा. आमदार, खासदार, मंत्री गेले तर सोन्याचं काय करायचं, तुम्ही आम्ही गेलं तर विभूती राहायची. कारण आपली हीच लायकीची गोवीची विभूती. हवेतून हात फिरून अशा वस्तू टाकतो किंवा तुमच्या गावात, तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात कोण येतो, रुद्राक्षेकडे होतो, कावीस करतो, देवाधिकाच्या मूर्त्या, साखर पडणे, रेवड्या, 2-5 रुपयाची नाणी काढली जातात. हवेतून हात फिरून अशा वस्तू काढणाऱ्या बदमाशांना आम्ही नेहमी म्हणतो, बाबा रे, त्या वस्तू काढण्यापेक्षा धान्याचे गोदाम, धान्याचे कोठारच काढा. माझ्या भारताची गरिबी नशिबाई. तर हे शेतकऱ्यांच्या आपण थांबतील, पण ते साधं 10 किलो वजनाचा दगडही करू शकत नाही. ही साखळी काढली आणि मला ऐकलं असलेला महिन्यात जर आता एसपी चेक केला ना, मला वाटतं 7-7.5 कोणाचं येईल. कुटुंब तुमच्या भरोशावर असतं, तुमच्या भरोशावर, महिलांच्या भरोशावर कुटुंब असतं. आणि तुमचंच हिमोग्लोबिन जर कमी असेल कसं व्हायचं. आणि नवरात्रात अनवणी पण फिरलं. कोणी सांगितलं चप्पल असेल तर तुम्ही काय म्हणत होता, मंदिरात जरूर माझी पण बाहेर काढी ना, जरूर बाहेर काढा ना. पण तुम्ही दिवसभर 9 दिवस किंवा काय नाही फिरणार, कोणी सांगितलं. म्हणजे आपण हे कर्मकांड किंवा मरणाच्या गोष्टी करतो, मित्रांनो ती साखळी होती ना. खरं तर ती सोन्याची साखळी होती की शहाजी भोसले हा फाटका माणूस काही कमवलेलं नाही. माझा आवाज हेच माझं भांडवल आहे. ती सोन्याची राहू द्या, चांदीची राहू द्या, किंवा अजून कशी राहू द्या, ती कशी काढली गेली याला महत्व. ही साखळी काढण्यासाठी, ही चेन काढण्यासाठी मी एका वस्तूचा वापर केला होता. ते म्हणजे माझ्याजवळ एक प्लास्टिकचा अंगठा आहे. त्या अंगठ्यामध्ये चेन घालता होती. तो अंगठा माझ्या अंगठ्याचा घातलेला होता. मी असं लपवला नाही का, तुझी बोलत होतो, पण समोर यालाच म्हणतात ना, मी बोलत असताना तुम्ही समोर जायला होता. खरं तर कलर वेगळा, 1 इंच मोठा आहे, दिसणार नाही. हा होताना खरं तर मुळी दिसणार नाही. आता आपण क्रिकेटमध्ये रनआउट किंवा स्टंपिंग केलं नाही, थोडा अंपायर दिसतं, कॅमेरा आणतो का भाई, तो आणतो बघूया. असे हात हलवत असताना दोन्ही हात माझ्या जवळ आहे. माझ्या डाव्या हातानं अंगठा पकडला, अंगठा वर वाटला, चेन खाली पडली. मी इकडे बघतोय, तुम्ही तिकडे बघताय. तो बोलतो हा अंगठा मात्र बाबाच्या अक्कलपुढे शिकून गेला. इकडे कोणी बघितलं नाही, कारण साखळी इकडे होती ना. चमत्कार करणारे बदमाशच असतात. चढवलाय मी ज्याच्या घरी येतात ना त्यालाही फसवून येतात. त्यामुळं श्रद्धा जरूर असावी आणि श्रद्धा नसावी, तेवढं वैज्ञानिक दृष्टिकोन असणं फार महत्वाचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर समजणार नाही काय सत्य काय आहे. दृष्टिकोनाचा अहंकार करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर प्रयोग केला आपण पुन्हा मला पाणी करा. यातून काही प्रमाणात पाणी निघणार. हा जो कलश आहे ना, यामध्ये ग्लास प्रमाणे फिट केलेला आहे. आतमध्ये ग्लास आहे, त्याला सेंटरला माझ्या एक छिद्र आहे, दुसरं छिद्र इथं माझ्या अंगठ्याखाली होतं. या पाणी टाकल्यानंतर सगळ्यात ते पाणी अगोदर त्या ग्लासमध्ये जातं. ग्लासच्या छिद्रातून हळूहळू या कक्षात येतं. म्हणजे हे पाणी ग्लासची आतली बाजू, ग्लासची बाहेरची आणि कशाची आतली बाजू या छिद्राच्या लेवलला मी वळून ठेवलं होतं.
त्या छिद्रावर अंगात बदलायचा, उलट केलं ग्लास मधलंच पाणी पडतं. जोपर्यंत अंगठा मी सोडणार नाही तोपर्यंत किती उलट करा त्या ग्लास मध्ये पाणी आलं. तुम्ही म्हणायचो चमत्कार हात बरोबर कसलाच उलट करा, तोंड मोकळी केलं जायचं. त्यावेळीचा ताप सायकल सिस्टम, पाणी नेहमी संपादन लागतं. पुन्हा कशातलं पाणी ग्लास मध्ये यायचं, अंगठा ठेवला उलट केलं पाणी पडायचं. समजा मी जर अंगठा सोडला असता तर पाणी मात्र इकडून पडलं असतं. जादूगार गंगेचे पाणी किंवा वॉटर पिंड म्हणून पुन्हा परत पाणी काढतो, बाबा तीर्थ काढतो, तर ते अशाच प्रकारचे भांडे बनवत असतात. फरक एवढा आहे, जादूगाराकडे तुम्ही तिकीट काढून स्वतःच मनोरंजन करून घ्यायला गेले असतात. बाबा मात्र माझ्या दैवी शक्ती आहे असं सांगून तुम्हाला बोलत असतात. एक सांगतो, जगात जादू नाही, मी तुमचं 2-3 तासाचं कर्म करणार आहे, मात्र त्या मोबाईलच्या तिकीटाचे पैसे घेणार आहे. एक मात्र सांगतो, हिमालयात गेलो होतो किंवा मी थोडीशी तपश्चर्या केली किंवा अमुक घेऊन मला पसंत झाला आणि म्हणून मी चमत्कार करतो. दोघेही मात्र थिल्लर कलाकार असतात. एक धार्मिकतेचा सांगतो त्यावर करतो, एक मात्र सांगतो का मी तुम्हाला दाखवतोय जादूगारी काही बघा. प्रत्येक जादूगाराचं पहिले वाक्य असं, जगात जादू नाही असं बोलतो. कारण तर जादूगार म्हणते चलाकी असते. हा चलाकी पुन्हा एक माझे वाक्य आहे, ते वाक्य ऐकून घ्या. जगातील कोणताही चमत्कार ऐकतात रासायनिक अभिक्रिया, भौतिक अभिक्रिया किंवा हात चलाकी असते, तो मुळी दैवी चमत्कार नसतो. माझ्याकडे आतापर्यंत बऱ्याच प्रकारचे चमत्काराचे उदाहरण येतात, बाहेर होतात, माझ्याकडे येतात. ती कशी काही मी शोधून समोर आणतो. कसा चमत्कार आहे शोधतो, कारण प्रत्येक गोष्टी विज्ञान आहे. हो, आपण त्या नजरेने शोधलं पाहिजे ना, आपल्याला शोधत तुम्हाला सापडणार नाही. आता मी जे प्रयोग केले तुमच्या समक्ष करत होतो, माझ्याकडे आजूबाजू रात्री दिसणार नाहीये, पण समजावून म्हणून तुम्हाला समजावं शिकवा म्हणून पुढे बसा म्हणतो. मला काय फरक पडतो आजूबाजूचा, पण तुमच्या डोक्यावर नाही व्यवस्थित पहा, तर्क लावा, हा उद्देश असतो. कोण करत काय, कोण काय सांगतं, कोणी सांगतं का डुप्लिकेट जीव आहे, मी तपासतो पुन्हा पुढे कधी खरंच आपला जेव्हा पण पुन्हा तपासला हे करा ते करा, ते तर देता नाही एवढं, मी म्हणून सांगतो किती तपासा, शेवटी चलाकी मलाच करते ना. त्यानंतर जीवेमध्ये विष्णू घातला. एवढं ही जी तार आहे 10,000 पडदा, ही तार तुमच्यापैकी बसले एखाद्या व्यक्ती त्यावेळेला धरतो, फिरवून काढतो. तुमच्या मनाचं खचिकलं होतं, कोणी येऊच नाही. समजा आला जोरात डोळ्या पडत, डोळ्याचा प्रश्न हो, माणूस घाबरलाच, मग हातात डोकं बाबा अंदाज जागेवर नव्हतं, कारण डोळ्यात तुम्हाला घालायचंच नव्हतं. नंतर म्हटलं तर आपण त्रिशूल घेऊया, तसंच बघू शकतो. त्रिशूलचा पाते घेतलं तर त्रिशूल बनवलं. म्हटलं तर हा त्रिशूल मीच माझ्या त्यावेळेला उलगडून काढतो. तिथं महिला मुली करत तेच निमित्त मात्र जीवित. खरं तर मला तुमच्या डोळ्यात नाही, माझ्या डोळ्यातले जीवित झालं. पुन्हा कोणतरी असं बघतं तेच निमित्त रक्त आलं तर तुम्हा कोणाला त्रास होऊ नये म्हणून हा रुमाल आवडतो. खरा प्रयोग त्याने केला आहे. जादूगार एखादी वस्तू गायब करतो, वरून कपडा टाकतो. मुलाचे 3 तुकडे करतो, वरून कपडा टाकतो. हवेत चालवतो, वरून कपडा टाकतो. हेच जादू किंवा चमत्कार दाखवण्याचं साधन असतं. बाबाची मोठमोठ्या कपण्या असतात, हेच लपवणं साधन असतं. हवेत करून काढतो, कुठे काढतो दिसत नाही. समजा हा रुमाल हा नॅपकिन मी आवडला तुम्हाला दिसत असतं. हा त्रिशूळ मी जर खाली पकडला असतं तर दिसत असतं. तो इंग्रजी वाचायचा वाटलाय. हो, प्रवाहाने केव्हाच पाहतो, तुम्हाला दाखवताना हा आवडला. त्रिशूळ जर पाता घेतो म्हणालो, कारण पाता आणि हावडा काय ठेवला होता, तो इंग्रजी वापराचा वापर केलाय. पाते घेतल्यानंतर रोड बघून टाकला, हा रोड असं पकडा दोन अंगठ्यामध्ये त्रिशूळ बनवला. तुम्हाला वाटत तो अखंड आहे, सरळ आहे. खरं तर दिव्याच्या प्रयोगामध्ये त्या तारेची काही गरज नाहीये, पण मुलं असं करा, तसं करा, हे करा, त्याच वेळी तुमच्या मनावर लिहित होतो की ती तार सरळ आहे. आपल्याला पुढे धरच असते, बऱ्याचदा पुढे धरतो काही गोष्टी. पत्राला सगळ्यात पुढे जायचं असतं. कुठल्या कसं नसं नाही करा का, तिला काय स्वप्न पडलं तर तुम्हाला बाहेर जायचं, पुढे धरतो तिने करायला पाहिजे.
मग आधीच लागतं सांगा बाई उद्या सकाळी मी 9 लवकर काय लागले त्यासाठी मला नाश्ता करते करणार आपल्या बऱ्याच गोष्टी कुणी धरतो आपल्याला तसं मी कुणी धरले तासळे आणि ते दिसू नये तर असं म्हणून तो होता जी माझी काय होती हात घेतली चुकून लागलं रक्तरंग पण कमी टाळावर माझं काय 32 वर्षामध्ये माझ्या जीवाची चाळी झाली असती तो धक्का मारला तुम्हाला खरं जीव येतं सरकत तुम्हाला आमचा माझ्या होता परत आला म्हणजे मी माझ्या प्रयोगापर्यंत आलो हा यू आकार दाढी खाली टाकला तर तुझी पाय जीवेत कृष्ण नव्हता घालत कृष्णमध्ये जीभ घातली आपल्या सवस्ती काय सवस्ती हे पाय चप्पल घाल पायात चप्पल कुणीच घालत नाही चपलेत पाय घालतो पण आपण काय म्हणतो पायात चप्पल घाल सवयीचा परिणाम आणि म्हणून माणूस बसतो सवयीचा परिणाम मित्रांनो मला तुमचं सांगत वाटतं म्हणजे कालच्या प्रयोगाचा जवळपास खूप पुस्तक संपले काही पुस्तक आहेत पुस्तकं विकणं माझा व्यवसाय नाही आणि कंपल्सरी घेणंही गरजेचं आहे पण जे आहे ते माझं तुम्हाला दाखवते घेऊ वाटत असेल काय करणार घेऊ शकतात डॉक्टर दाभोळकरचं एक पुस्तक आहे प्रश्न अंशदा प्रश्न चिन्ह पूर्ण विवरण म्हणजे तुम्हाला पडणारे प्रश्न तर तिचे उत्तर काय असं म्हणजे काय पुस्तकाच्या आवडी दोन कपड्याच्या दररोज बऱ्याच गुरुजी किंवा बऱ्याच तुमची लग्नाच्या पुस्तकं काढतात कुंडी काढतात ती कुंडी कोणीही काढू शकतात कोणीही काढू शकतात त्यामुळे काय विद्या आहे म्हणून पत्रिका जोडताना एक चांगलं संघटनेचं पुस्तक आहे डॉक्टर शास्त्र त्याचे कॉपी असं वयात जाताना चांगलं पुस्तक आहे कारण बऱ्याचदा आपण अंधश्रद्धेत करतो वयात त्या दरम्यान होतं कारण चुकीची माहिती म्हणजे ऐकलं जात नाही पापलेच नाव काय होतं म्हणून वयात एक पुस्तिका पण कोणाचं पैसे मिळू शकतात त्याबरोबर मी जे चमत्काराचे प्रयोग केले किंवा छोटे छोटे पुस्तक काढले आपण मुलांना प्रयोग करावा किंवा शाळेमध्ये वाटतं आपण म्हणून प्रयोग चमत्काराचे छोटी पुस्तिका आहे त्याची किंमत अगदी 25 रुपये ज्याला वाटतं तुम्ही त्याचं देऊ शकता तर जर्नलवरती काय कसं आहे तो कायदा काय आहे कसं आहे तुमच्या कधी कोणापासून बाबाला तो कोणत्या कलमाकडे अटक करू शकता याची जन्म आणि फोटोस दिले आपण फोटोस म्हणजे फोटो बघून होतं का तुम्ही संध्या माहित असतं कोणत्या कलम लावायचं कोणतं सर ते कायची पण ऐकू शकतात म्हणजे आपण तुम्ही ते पुस्तिका त्याच्यावरून बाबा काय करतो काय तो त्या त्याच्यामुळे तुम्ही नक्की म्हणतात ती पुस्तिका विचार एक हो द्या एक हो द्या कापूर खाण्या मित्रांनो कापूरच नाही तर मी आता मला रॉकेट भेटला तर तोही प्रयोग असता पेटचा टेप देखील मी माझ्या शहरावर फिरवतो त्याचा तर निखरा असतो का नाही निखरावर त्यावर देखील चालू होतो मीच तेव्हा तुम्ही प्रत्येक जण चालू जाऊ शकता तुम्हाला काय चालायचं मी स्वतः चाललो कापूर हा अति ज्वलनशील पदार्थ आहे तुम्ही प्रत्येकाने आरती केली असेलच आरतीच्या प्लेट मध्ये जो कापूर असतो सगळ्यात शेवटी जर तो रुटीन असेल तर काळा डाग पडतो नसेल तर तो पडत नाही जो काळा डाग पडतो लिक्विडेशन जे होतंय काळा डाग पडतोय तो धोकादायक असतो म्हणून मी मोठी ओळी वापरतो जाळ नेहमी वर येतो कापूर उलटा जरी पडला खाली उचलून पूर्ववरून भेटतो म्हणून मी हातावर पण खेळतो आणि हवा मिळतो आधी विचार केला होता आणि तोंड वर केलं जाळ वर आला कापूर खाऊन अंगात आले मला तोंड बंद करते पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी जर दाखवलं तर बाबा हे विज्ञान आहे तेव्हा तुमच्यासारखं भक्तांचा विश्वास असेल ना स्वतःला करू नाही मी तसं स्वतः त्रास झाला नाही असं नाही पण आता काही वाटत नाही तुम्ही महिला बऱ्याचदा बघा पाण्याचं पात्र तुम्ही गॅसवर स्टोअर ठेवलं असतं पक्कड सापडत नाही तुम्हाला माहिती तुम्ही बरं उठून ठेवा काही नाही खाता उठून ठेवा आमचे पुरुष लगेच हात लावू शिकवत होणार नाही प्रॅक्टिस बरोबर का नाही जरी नसलं तुम्ही बरोबर हाताला उचलणार किंवा भाकरी पोळी करताना जरी तुमच्याकडे चटणी उडवते काय खपा बनवलं तर तुम्ही हाताला करता म्हणता पुरुष हाताला म्हणजे काढायचं काय करा मी म्हणजे ह्या गोष्टी असतात कारण की सवयीचं स्वरूप असतं तुमची सवय शब्द विज्ञान सांगतं 3 सेकंदात चटका बसणारे आणि तो चटका बसला तर मेंदूपर्यंत कळतं पण विज्ञान हेही सांगतं का प्रॅक्टिस केलं तर तुम्ही किती वेळ काही गोष्टी करू शकता माझी प्रॅक्टिस झाली म्हणून मालकांना विनंती असेल कोणी कापूर खाण्याचा प्रयत्न करू नका गरजून करू बघा असं कोणी करू नका तज्ञाच्या निगराणीच करायला पाहिजे कारण आमचे कार्यकर्त्याला पण माझ्या निगराण शोधू कसं करायचं काय करायचं कारण कार्यकर्ते घालवताना देखील सांगा
त्यांचा प्रयोग केला आपण. तुम्ही म्हणतात बघा, कधी आम्ही लोक फिरताना एक वस्तू सोबत घेऊन फिरत असतो. तुम्हाला काय दिसतंय? प्रश्नचिन्ह. कोणी एक म्हणत, कोणी 9 म्हणत, कोणी 6 म्हणत, कोणी प्रश्नचिन्ह म्हणत, कोणी हुक पण म्हणत. पण हे क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह. म्हणजे डॉक्टर दाभोळकरांपासून असतो प्रश्न काय पुढे जरी गेले अंका साखरे आणि हे वस्तू 2 वस्तू दिसत असतातच. कुठं जरी आलं 2 याच्यावर 2 तास म्हणत बोलू शकतं. तर कार्यक्रम बोलायला काय करायचं, चमत्कार कोणते करायचे बघा. त्याला म्हणतात प्रश्नचिन्ह, कारण प्रश्न विचारले गेले पाहिजे. आपली संस्कृतीचा शरीर गप्प बसायचं. लहान बाळकाला एखादा प्रश्न पडतो तर मग तुम्ही उत्तर काय करायचं. ते बाळ लहानचं मोठं होतं, शाळा कॉलेज मागलं जातं, शिक्षणाचं उत्तर काय शिक्षणात जातो, खालवर पाहून घेतो. तुझ्या अभ्यासक्रमाचा त्याला जागून जावंच त्याचं उत्तर तर नाही मिळत नाही. तर तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल तेवढे तुमचे होऊन जाईल. प्रश्न मला आता प्रश्न कसे पडतात बघा. समजा हा क्वेश्चन मार्क आहे, प्रश्न नाही. मी असा हातावर धरला आणि अंगठा सोडला तर काय होईल? पडेल. कुठं पडेल? खाली पडेल. खालीच का बघा. कसे कसे प्रश्न मध्ये खालीच का? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण शोध कोणी लावला? न्यूटन लावला. कसा लावला? सापडणारा होता. काय करतं? किती प्रश्न बदलले. म्हणजे न्यूटन नावाचा एक वेडा माणूस सफरजन झाडाखाली बसला, सफरजन खाली पडला आणि गुरुत्वाकर्षण शोध लावला. आमच्या भारतात कधी बोरं खाली पडलेच नाही का? कधी आंबे खाली पडलेच नाही का? कधी नारळ खाली पडलेच नाही का? पण सर्वात जास्त शोध भारताच्या बाहेरच का लागतात? कारण त्यांचा स्वतः विश्वास आहे, आपण मात्र त्याच्यावर अवलंबून असतो. त्याच्यावर चांगलं झालं त्याच्यामुळे वाईट झालं तर माझ्या नशिबात. तर चांगलं हो वाईट हो स्वतःला क्रेडिट द्या ना. होय मी केलंय, मी अभ्यास केलाय म्हणून पास झाले. त्यांनी पास नाही केलं, तो हेच सांगेल का अभ्यास केला तर पास होणार. कोणाच्या कमेंट माझ्यासारखा भेटते? माझ्यासारखा भेट कोणाच्या कमेंट आहे? तुमच्यापैकी तरुण पाहिजे आपल्याला. थोडा अंका सोडा, थोडा अंका थोडा पडलंच पाहिजे म्हणून आपण बनवून घेत नाही. आवाजाला पाहिजे, पडलं पाहिजे, पडलं नाही. समजा हा बेड, समजा हा बेड टेबलला पण लागलं ना, असा ठेवला आहे आणि अंक सोडलं तर काय होईल? काय होईल? काय पडेल? प्रयोग पाहिला ना मला म्हणून तसा म्हणणार आहे. बरोबर, ज्याला माहित नाही तो हेच म्हणणार आहे. पण माझ्या जवळपास तुम्ही चॅनलचे बघितलं असेल प्रत्येक कित्येक शाळेत प्रयोग झाले. अंक सोडलं तर काय होईल? बेड पण म्हणत पण नाही पडत. हो शिकतो माझ्या बोटाला काही लावलं असेल. होऊ शकतो आम्ही दोघे करू शकतो. म्हणजे विज्ञानापुढं स्त्री पुरुष तुझ्या भावाचा काही नाही आहे. धर्मात कधी जाऊ शकेल? स्त्रियांचे पडला असता धर्माने सांगितलं स्त्रियांचं पण पडणार आहे, पुरुषाकडून पडणार नाही. पण विज्ञान सांगतं सर्वांसाठी साथ आहे. का पडलं सर? मला तुम्हाला का पडलं सर? बॅलन्स कसा काय वाटतं? कोण म्हणतो सर? तुमचं काय आता मला सांगा, बरं जरा लहान मुलांसाठी म्हणून ते करत बरं पोट मोडू शकतं बरं की नाही. त्याचं वजन, दाब, बल, फोर्स सगळ्यात अर्थ एकच खरे की नाही. कुठे काय वाटतं मला कुठे झालं त्याचं वजन, दाब, बल किंवा फोर्स कुठं येतं यांचं म्हणणं सेंटर आहे. मला तुला काय वाटतं कुठं असं होतं? तुम्हाला काय वाटतं? काय पडलं? का पडलं? चौथीचा प्रश्न आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वमध्य. या अडकल्यामुळं ते त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करतात. वजन बरोबर आहे, बोटाच्या शेंडा होतं. पण वजन पुढे साथी इकडे साथी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बोटाच्या शेंडावर साथी जाते. तुम्ही डोंगराची मुंगी पाहिली असेल, दोर बांधला संदर्भात एक काठी असते आणि ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पायाकडे साथी म्हणून पडत नाही. किंवा आमची ग्रामीण महिला डोक्यावर पाण्याचा हंडा असतो, त्यावर कळशी असते, एका काठीत कळशी दुसऱ्या हातात बकेट घेऊन चालते.
पण आमच्या तरीला काय होतं ना, आमच्या पुरुषांना तुम्ही बकेटमध्ये आंघोळीचं पाणी द्या. गुरुत्वामध्ये साधता येत नाही ना, 2 बकेट काय वस्तू साधता येईल, एका बकेटने जमणार खरे खरे. जनरल काय होती, हे जर अभ्यासक्रमातून शिकवलं तर मुलं कशाला विसरतील हो. त्यानंतर एक आता केलं होती. आता मी काढून टाकलं. तुझं नाव काय म्हणतात? नयन, सोमनाथ, रेखा, मधुरा. मधुरा, रेखा, नयन आणि सोमनाथ. नीट बघा. सगळ्यात समोर तुम्ही ते करावं हा उद्देश म्हणून तुम्ही जवळ करतो. मी माझ्या डाव्या हाताला ही कडी वरच्या बाजूला पकडते, दिसते का? डाव्या हाताला बोट आतून माझ्या दिशेने आहेत. उजवा मी आतून खालून घातलाय, खाली थाल असतात ना, आतून खाली घातलाय. बोट समाज दिशेने आहेत. दोन्ही हाताची आता मी बोट पकडायला पकडते आणि 4 चाकी वाहनाचं स्टेअरिंग फिरवला, हात फिरवला. माझा एक हात सरळ, एक हात वाकला आहे. नाही, कोणता हात वाकला आहे? आणि मधुरा कोणता? डावा. नाही तर कोणी म्हणतात इकडचा तो तिकडचा, मग तुमच्या हिशोबात इकडचा असेल त्याच्यावर तिकडचा येईल. उजवा माझा वाकडा आहे, डावा. जो माझा उजवा हात वाकडा आहे त्याला मी सरळ करायचा प्रयत्न करेन. जो डावा सरळ याला मी हलवणार पण नाही, वास लावून धरणार. याला मी सरळ करा, पाहून कसं करायचं, असं धरून असं सरळ करा. दोन्ही सरळ झाले. समर्ण सेन कोण आहे? मोबाईल बंद करा. पुण्याला सांगतो मी काय होतं, माणूस होतं सांगतो मोठा काम होतो तो. पुण्याला सांगतो, पाहून घ्या. मी माझ्या डाव्या हाताने एक लिवासून पकडले. बोट आतून माझ्या दिशेने आहेत. उजवा मी आतून खाऊन टाकलाय. बोट समोर दिशेने आहेत, दिसतंय. दोन्ही हाताची मूठ पकडली आणि डावा तसा ठेवला, उजवा तसा सरळ करा, सरळ करा, सरळ करीमध्ये उद्याशी माझ्याकडे कशी. आणि याला फक्त सरळ करा, सरळ केला की करी करत. सोपं आहे, अवघड नाही. टाकणं तरी अवघड आहे, पण कधी टाकणं आता नाही. आता बाळांनो, मी तुम्हाला मोजा म्हणत, तुम्ही मला सांगता 1 2 3 4 मोजा करत अशी आणि मोजा. 5 म्हणायचा काय, 2 म्हणायचा काय म्हणजे काढू शकतो मी. 5 म्हणायचा काय. जेव्हा तू इकडे म्हणतो त्याला, तोपर्यंत कळी करून माझ्या हातात होती. आता मलाही सांगा, ज्यावेळेस माहीत नव्हतं त्यावेळेस आपण किती वर्ष संधी होती? 25 वर्ष संधी होती. मी 2 शिकवून 5 वर्षात काढले, तर नयनला आपण किती वर्ष संधी द्यायची? फिरो आणि झटकावार बोला ना. 23 24 सोपं आहे बिलकुल. त्याला काय ताल घ्यायची गरज नाही. पुढे टाकायला कधी आवडतं आणि कालच सोबत. सोमनाथ परत येऊन गेला होता, त्यांनी काय चुकलं हे पण पाहिलं. तो सांगत पूर्ण असायचा, म्हणजे त्याला माहिती आहे. तर आपण अजून 5 ओढून घेऊया. 40 पर्यंत बोलतो बघा, मोठा 40 पर्यंत.
बरोबर आहे 39 40 बाजूला होत्या हळू असं करत हळू कर वाक्य किती सोपं आहे हळू करत नाही एकदम सोपं आहे बोलू तुम्ही बोलू नका